भरपूर जणांना पडणारा प्रश्न म्हणजे काय, आम्ही वर्कआउट प्रॉपर करतोय, डाएट प्रॉपर करतोय, पण आमची मसल गेनिंग जी आहे ती त्या मानाने खूपच कमी आहे. तर यावरती मला असं वाटतंय की मसल गेनिंग हा जो पार्ट आहे तो म्हणजे एक तुमची कन्सिस्टन्सी ही खूपच इम्पॉर्टंट असते या पार्टमध्ये. आणि सेकंड म्हणजे जर तुम्ही सगळं प्रॉपर करताय तर सेकंडरी जो पार्ट आहे तो असा असेल, जर तुम्ही वर्कआउट करताय आणि वर्कआउट मध्ये जे काही आपण सेट्स मारतोय त्या सेट मध्ये तुम्ही जे काही रेस्ट घेताय, म्हणजे समजा एक सेट झाला कोणत्याही वर्कआउटचा, त्या सेट नंतर तुम्ही मिनिमम 1 मिनिट ते 3 मिनिटापर्यंत रेस्ट घेणं महत्वाचं आहे. आणि बाकी जण काय करतात, वर्कआउट झाला, एक सेट झाला, इमिडिएट 10-20 सेकंदात लगेच दुसरा सेट घेतात, 10-20 सेकंदात लगेच तिसरा सेट घेतात, म्हणजे काय वर्कआउट पळत पळत करतात. तर हा पण पार्ट तुम्ही एकदा चेक करून बघायला पाहिजे. कारण काय होतं ना, फटाफट जेव्हा आपण सेट मारत जातो ना, आपल्याला रेस्ट भेटत नाही, मसल जो स्ट्रेस आलेला असतो मसलवरती, मसल फ्री होत नाही, त्यामुळे पण मे बी तुमची मसल गेनिंग प्रोसेस ही फास्ट नाही, स्लो होऊ शकते. आणि जेव्हा तुम्ही रेस्ट प्रॉपर घेताय, 1 ते 2 मिनिटाचा प्रत्येक सेट मध्ये गॅप देताय, त्याच्यानंतर मसल गेनिंग जी असेल ती तुमची फास्ट असू शकते आणि रिकव्हरी ही ती चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्यामुळे ना एकदा ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.